मला जर का इंडस्ट्रियल वेस्टला जर का कंट्रोल करायचं असेल तर मी काय करणार? तर यासाठी माझ्याकडे ऑप्शन काय आहे? सगळ्यात पहिला आहे ऑप्टिमायझेशन ऑफ, ठीक आहे, ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्स. तो रिसोर्सला आपल्याला काय करायचं आहे? रिसोर्सला ऑप्टिमाइज करायचं आहे. तो ऑप्टिमायझेशन, ठीक आहे, तो व्यवस्थित लक्षामध्ये राहू द्या. कंट्रोल मेजर ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट, पहिला पॉईंट ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्स. काय लिहायचं आहे की जर समजा वेस्टला रिड्यूस करायचं असेल, एखाद्या व्यक्तीनं किंवा एखाद्या कंपनीला जर वेस्टला रिड्यूस करायचं असेल तर जो वेस्ट तयार होत असतो त्याचा रॉ मटेरियल म्हणून वापर करावा. 2 नंबर युजिंग द अगेन स्क्रॅप मटेरियल. याच्यात काय लिहायचं आहे? या प्रोसेसमध्ये एखाद्या व्यक्ती किंवा इंडस्ट्रीने जो वेस्ट तयार झाला आहे त्याचा रियूज करावा, ठीक आहे का, त्यामुळे वेस्ट तयार होणार नाही. तिसरा क्वालिटी कंट्रोल इम्प्रूव्हमेंट आणि प्रोसेसिंगमध्ये काय लिहायचं आहे की या टेक्निकमध्ये प्रोडक्टला बनवताना जे पण पदार्थ बनतील ते क्वालिटीचे बनायला पाहिजे. कारण जर क्वालिटी भेटली नाही तर त्याला आपण रिजेक्ट करायला जाऊ आणि रिजेक्ट करायला गेलो तर त्यामुळे काय होईल बरं का, त्यामुळे वेस्ट जास्त तयार होईल. ओके, तो आपण पॉईंट लक्षात झाला. एक्सचेंजिंग वेस्टमध्ये काय लिहायचं आहे? या टेक्निकमध्ये जो वेस्ट प्रोड्यूस झालेला आहे त्याला आपण काय करायचं? त्याला आपण रॉ मटेरियल म्हणून दुसऱ्या प्रोसेसमध्ये वापरायचं. ओके, त्यामुळे सुद्धा वेस्ट कमी होतं. हे 4 पॉईंट झाले. 5वा पॉईंट ऑफ यूज फ्रॉम शिप. याचा अर्थ काय? तुम्ही कंपनीमध्ये जर का समजा काही प्रोडक्ट बनवत असणार, त्याच्या प्रोडक्टला पॅकिंग करण्यासाठी पृष्ठा लावतात, प्लास्टिक लावतात. तुम्ही एक काम करा ना, ते प्लास्टिक लावणं किंवा पृष्ठा लावणंच कमी करा, त्यामुळे पण वेस्ट कमी होईल. त्याला बोलतात पॉईंट ऑफ यूज फ्रॉम शिप. समजलं का? तो पॉईंट ऑफ यूज फ्रॉम शिपचा अर्थ कळाला का काय? टू मेंटेन अँड मेकिंग द डिलिव्हरी फ्रॉम द रॉ मटेरियल टू बी यूज विथ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ॲट द पॉईंट ऑफ असेंब्ली विथ लेस पॅकेज ऑर वॉर्पिंग. तो याचा तुम्ही साध्या भाषेत अर्थ घ्या. काय म्हणायचं तर पॉईंट ऑफ यूज फ्रॉम शिप याचा अर्थ काय घ्यायचा की कंपनीमध्ये जो प्रोडक्ट प्रोड्यूस होत असतो त्याला आपण जेव्हा आपण पॅकिंग करायला जातो तर त्यामुळे खूप जास्त वेस्ट तयार होतो. मग पॅकिंग न करता दुसऱ्या पद्धतीने काही असेल त्या पद्धतीने पाठवा, वेस्टला रिड्यूस करा. समजतंय का? तो लेस पॅकेजिंग अँड वॉर्पिंग कॅन बी सेव्ह फ्रॉम द वेस्ट प्रोडक्शन. याला बोलतात पॉईंट ऑफ यूज फ्रॉम द शिप. मराठीत लक्षात राहू द्या, इंग्रजीत लिहा. आता झिरो वेस्ट याचा अर्थ असा आहे, कंपनीमध्ये तुम्ही शक्य असेल तर वेस्टला बनवायचं टाळा, म्हणजे वेस्ट बनूच देऊ नका. सो दिस इज द होल सिस्टीम अप्रॉच दॅट एम टू इलिमिनेटिंग द वेस्ट ॲट द सोर्स ॲट द पॉईंट डाऊन द सप्लाय चेन विथ इंटेन्शन ऑफ द प्रोड्युसिंग नो वेस्ट. तो झिरो वेस्टमध्ये काय लिहायचं आहे की कंपनीमध्ये तुम्ही किती पण पदार्थ बनवून टाका पण वेस्टला तयारच होऊ नका देऊ, ठीक आहे का? तो वेस्टला तयार होऊ नका देऊ, या पद्धतीने आपला एम असायला पाहिजे. तो मेन पॉईंट लक्षात ठेवा, कुठले तरी 4 आणि त्याच्यामध्ये मराठीत काय लिहायचं ते लक्षात ठेवा. तो अशा पद्धतीने आपला इंडस्ट्रीचा पहिला प्रश्न झालेला आहे, कंट्रोल मेजर ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. तो आता मागे बायोमेडिकल वेस्टमधले 4 ते 5 प्रश्न बघितले होते. हा पहिला प्रश्न कव्हर झाला आहे. पुढे जाऊ आपण. आता जो मला पहिला प्रश्न जो घ्यायला पाहिजे होता डेफिनेशन ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. ही इंडस्ट्रियल वेस्ट जी काय आहे त्याची डेफिनेशन मला लक्षात घ्यायला पाहिजे होती. मग डेफिनेशन काय बघून घ्या. इंडस्ट्रियल वेस्टची डेफिनेशन 2 मार्क्ससाठी विचारले जाईल तुम्हाला. काय बोलणार तुम्ही? इट इज द टाईप ऑफ द वेस्ट विच इज जनरेटेड ड्यू टू दी इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी. तो इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी केल्यामुळे किंवा एखादा प्रोडक्टला प्रोड्यूस केल्यामुळे त्याच्यानंतर जे वेस्ट तयार होणार आहे त्याला आपण इंडस्ट्रियल वेस्ट बोलत असतो. बरं, मग काय? इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट इज डिफाईन ॲज सॉलिड वेस्ट दॅट जनरेटेड बाय मॅन्युफॅक्चरिंग ऑर इंडस्ट्रियल प्रोसेस. तो मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस किंवा इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये जे पण सॉलिड वेस्ट तयार होतं त्याला आपण काय बोलतो? इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट. किंवा तुमच्या मनाने काय लिहायचं? इट इज द टाईप ऑफ द वेस्ट विच इज जनरेटेड ड्युरिंग द इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी. तो इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीमध्ये जो वेस्ट तयार होतो त्याला इंडस्ट्रियल वेस्ट बोलतात. ही तुमची पहिली डेफिनेशन होणार आहे याची, इंडस्ट्रियल वेस्टची. ओके, डेफिनेशन नंतर आपण आता काय बघणार? तुम्हाला जर का असा दुसरा प्रश्न विचारून टाकला, व्हॉट आर द डिफरंट सोर्स. आता याचं उत्तर मला कुठे भेटलं नाही, पण तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकतात. व्हॉट आर द डिफरंट सोर्स ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. तो इंडस्ट्रियल वेस्ट जे काही आहेत ते तयार होत आहेत इंडस्ट्रीमधून, जे आहे वेस्ट तयार होते. सोर्सेस काय आहेत तुम्ही काय म्हणणार बरं का? आता सोर्सेस काय? तो खूप सारे सोर्सेस आपल्याला दिसायला भेटेल. इंडस्ट्रीमधून वेस्ट तयार होण्याचे सोर्सेस काय काय बरं का सांगा? लिक्विड वेस्ट तयार होतो ज्याला आपण सिवेज म्हणू शकतो, तो लिक्विड वेस्ट. नंतर अजून काय बरं का? जे पदार्थाला बनवल्यानंतर जे पण खाली उरते ज्याला आपण रेसिड्यू बोलू शकतो, तो रेसिड्यू आपण त्याला बोलायचं रेसिड्यू आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग द प्रोडक्ट.
तो प्रोडक्टला मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर जे काही उरतं आहे ते पण वेस्ट म्हणून जाणार आहे. पॅकेजिंग, ठीक आहे, तो पॅकेजिंगसाठी पॅकेजिंग वगैरे करतात ते पण एक वेस्ट म्हणून जाणार आहे. तो इंडस्ट्रीमधून निघणारा वेस्टची यादी बनवता यायला पाहिजे, 4-5 नावं सांगता यायला पाहिजे. याचा प्रश्न तुम्हाला पुस्तकात सापडू शकतो, मॉडेल आन्सर पेपरमध्ये तर कुठे भेटला नाही मला. ठीक आहे, तो जे प्रश्न येत नाहीत ते येतच नाहीत. ठीक आहे, तर बघू बरं आता पुढं. कुठपर्यंत गेलो समजलं काय? तर आता आपल्याला प्रश्न, आता तिसरा प्रश्न घ्यायचा आहे. एक्सप्लेन द डिस्पोजल मेथड ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. तुम्हाला इंडस्ट्रियल वेस्टला जर का डिस्पोज करायचं असेल तर 8 पद्धती दिलेल्या आहेत. कमीत कमी 4 पद्धती दिली या. ओके का? तो कमीत कमी 4 पद्धती लिहून टाका. पहिले आहे 1 नंबर मॅन्युअल सेपरेशन अँड सॅल्वेज. तो इंडस्ट्रियल वेस्टला डिस्पोज करण्याच्या पद्धती मॅन्युअल सेपरेशन और सॅल्वेज. काय लक्षात घ्यायचं बरं का, ही अशी प्रोसेस आहे, याच्यामध्ये काय करतात, जे पण इंडस्ट्रियल वेस्ट जमा झालेलं आहे त्याला सेपरेट करायचं. ठीक आहे, त्याला सेपरेट करायचं आणि त्याचा काय करायचा, त्याला रिकवर आणि रियूज करायचा. या दोघा शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? रिकवरचा अर्थ काय होतो, जर समजा हे इंडस्ट्रियल वेस्ट तुम्ही इथं डिस्पोज केलेलं आहे कुठेतरी, किंवा समजा इंडस्ट्रियल वेस्ट गोळा केलेला आहे, मग इंडस्ट्रीमधून निघणारा वेस्टला सेपरेट करायचं. लोखंड वेगळं बाबा, प्लास्टिक वेगळं, तो सेपरेट करायचं. बरं, मग आता हे लोखंड जर का असेल याला रिकवर कसं करायचं? याला रिकवर करणं म्हणजे या लोखंडापासून दुसरं काहीतरी बनवणं, याला बोलतात रिकवर करणं. आणि रियूजचा अर्थ काय होतो, जे आहे त्याला दुरुस्त करा आणि पुन्हा वापरा. माझ्याकडे एक लॅपटॉप आहे समजा, तर या लॅपटॉपला मी जर का याच्यामधले तोडून ताडून वस्तू बाहेर काढून दुसरंच काही बनवून टाकलं समजा, ठीक आहे ना, याच्यामधल्या महत्त्वाच्या वस्तू बाहेर काढल्या, लोखंड आणि याच्यापासून दुसरंच काही बनवून टाकलं तर रिकवर केलं. पण या लॅपटॉपला सुधरवून जर मी नवीन वापरलं तर मी रियूज केला. काय केला? रियूज. मग आता माझ्याकडे इंडस्ट्रियल वेस्टला डिस्पोज करण्याची पहिली पद्धत आहे मॅन्युअल सेपरेशन आणि सॅल्वेज. काय लिहायचं बरं का, या प्रोसेसमध्ये आपण रिकवर करतो आणि रियूज करत असतो इंडस्ट्रियल वेस्टला. सेपरेट मॅन्युअली बिफोर डिस्पोजल. कळालं का? तर मॅन्युअली सेपरेट केलेला जो इंडस्ट्रियल वेस्ट आहे त्या इंडस्ट्रियल वेस्टला आपण काय करत असतो, रिकवर आणि रियूज करत असतो आणि मग जाऊन त्याला डिस्पोज करतो. म्हणजे एवढा सगळा इंडस्ट्रियल वेस्ट जो काही आहे याच्यामधले काही महत्त्वाचे काही घटक असतील त्याला सेपरेट करायचं, त्याला रिकवरसाठी पाठवायचं, काही असेल त्याला रियूजसाठी पाठवायचं आणि जो कचरा उरलेला असेल त्याला डिस्पोजलसाठी पाठवायचा. कळालं का? मॅन्युअल सेपरेशन अँड सॅल्वेजमध्ये काय लिहायचं आहे, तो जो पण इंडस्ट्रियल वेस्ट तयार होतो आहे त्याला काय करा, त्याला सेपरेट करा, त्याला रिकवर आणि रियूज केल्याच्या नंतर, याचा अर्थ रिकवरसाठी आणि रियूजसाठी पाठवल्यानंतर जो पण घाण वेस्ट उरला असेल त्याला डिस्पोजलला पाठवा, असं बोलतोय मी. समजतंय का? बोला, समजतंय का? पुढे जाऊ. मॅकॅनिकल व्हॅल्यूम रिडक्शन. याचा अर्थ काय झाला बघा. मॅकॅनिकल व्हॅल्यूम रिडक्शनचा अर्थ काय होतो, आफ्टर सेपरेशन ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. तुम्ही हा जो इंडस्ट्रियल वेस्ट गोळा झाला होता याचं सेपरेशन करून टाकलं. बरं, मग आता सेपरेशन केल्याच्या नंतर तुम्ही रियूज आणि रिसायकलसाठी, म्हणजे रिसायकल आणि रियूजसाठी पाठवलं. मग जो पण वेस्ट होता त्याला डिस्पोजल करायचं आहे ना. मग डिस्पोजल करण्याच्या अगोदर म्हणतोय मी, डिस्पोजल म्हणजे कुठेतरी चला बाबा कुठेतरी जमिनीवर जाऊन फेकून येऊ, पण डिस्पोजल करण्याच्या अगोदर अजून माझ्याकडे एक आहे. काय बरं का, तर याला मी सेपरेट केलं, काही पदार्थ रिकवरसाठी पाठवले, काही जे आहे ते रियूजसाठी पाठवले. उरलेला जो वेस्ट आहे याला मी डायरेक्ट डिस्पोजलला न पाठवता काय करायचं, या वेस्टला कंप्रेस करायचं युजिंग कॉम्पॅक्टर टू रिड्यूस द व्हॅल्यूम. आलं का? तो डिस्पोज करण्याच्या अगोदर त्याला कॉम्पॅक्ट करून टाका. मेकॅनिकल व्हॅल्यूम रिडक्शन. समजलं? तो तुम्ही काय केलं, आफ्टर सेपरेशन ऑफ इंडस्ट्रियल वेस्टला सेपरेट केल्याच्या नंतर काही पदार्थ रिकवरसाठी पाठवले, काही पदार्थ रियूजसाठी पाठवले, जे काही उरलं होतं त्याला वेस्ट घोषित केला. जो वेस्ट उरला होता त्याला कॉम्पॅक्टरच्या मदतीने कॉम्पॅक्ट करून टाका, त्यामुळे त्याचा व्हॅल्यूम कमी होऊन जाईल आणि मग जाऊन डिस्पोज करा. समजतंय? तो 1 नंबर मॅन्युअल सेपरेशन और सॅल्वेज, 2 नंबर मॅकॅनिकल व्हॅल्यूम रिडक्शन, 3 नंबर थर्मल व्हॅल्यूम रिडक्शन और इन्सिनरेशन. तो थर्मल व्हॅल्यूम रिडक्शनचा अर्थ काय झाला, तुम्ही जो हा इंडस्ट्रियल वेस्टला सेपरेट करून घेतलेला आहे याच्यामधला इम्पॉर्टंट जो पण होता भाग त्याला तुम्ही रिकवरसाठी आणि रियूजसाठी पाठवलेला आहे. मग आता हा जो पण उरलेला आहे याला एकतर तुमच्याकडे ऑप्शन होता की कॉम्पॅक्टरच्या मदतीने कॉम्पॅक्ट करा आणि मग जाऊन डिस्पोज करा, किंवा दुसरा ऑप्शन असा आहे की जो हा उरलेला वेस्ट आहे याला थर्मल रिडक्शन करा, म्हणजे याला गरम करा. गरम करून त्याची काय होईल बरं का, तो वितळेल, तो व्हॅल्यूम कमी होऊन जाईल ना, बरोबर का. तो कंबक्शन ऑफ द
कंबशन ऑफ कंबस्टिबल वेस्ट अँड रिसिड्यू ॲज अ ॲश. याचा अर्थ याला जाळा आणि याची राख करून टाका. तो जाळल्यानंतर राख जर तयार केली तर त्याची व्हॅल्यूम कमी होऊन जाईल ना. तो इंडस्ट्रियल वेस्टला डिस्पोज करण्याची पहिली पद्धत मॅन्युअल सेपरेशन अँड सॅल्वेज. 2 नंबर मेकॅनिकल व्हॅल्यूम रिडक्शन. 3 नंबर थर्मल व्हॅल्यूम रिडक्शन अँड इन्सिनरेशन. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की जो वेस्ट उरलेला होता त्या वेस्टला तुम्ही काय करा, थर्मल व्हॅल्यूम रिडक्शन करा, म्हणजे याला गरम करा. गरम केल्यानंतर याची राख बनेल आणि राख बनलं म्हणजे व्हॅल्यूम रिडक्शन झाला. 4 नंबर आहे आपल्याकडे ओपन डम्पिंग. तो इंडस्ट्रियल वेस्टला डिस्पोज करण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे, ती म्हणजे ओपन डम्पिंग. जो वेस्ट होता, ठीक आहे ना, सेपरेशन झाल्याच्या नंतर जो वेस्ट होता त्याला तुम्ही काय करायचं, ही एक सिंपल आणि इकॉनॉमिकल पद्धत आहे. यामध्ये आपण काय करत असतो, जो इंडस्ट्रियल वेस्ट आहे त्याला डायरेक्टली लो लाईंग एरियामध्ये डंप करतो. लो लाईंग एरिया म्हणजे काय, शहराच्या बाहेर काही अंतर लांबवरती काही खड्डे असतात, हा ना, मोठे मोठे खड्डे असतात, खडकांचा भाग असतो का, खड्डे असतात, त्याच्यात जाऊन डिस्पोज करून जायचा. तो लो लाईंग एरियाचा अर्थ असा झाला की थोडासा खड्ड्याचा एरिया असेल, तो गावाच्या बाहेर किंवा शहराच्या बाहेर लांबवरती कुठेतरी खडकांचा असा खड्डा राहतो, मोठे मोठे खड्डे, तो आणायचे इंडस्ट्रियल वेस्ट याच्यामध्ये डिस्पोज करून द्यायचं, झालं काम. त्याला बोलतात ओपन डम्पिंग. तो ओपन डम्पिंगमध्ये काय लिहिणार, ही एक सिंपल आणि इकॉनॉमिकल मेथड आहे डिस्पोज करायची. यामध्ये इंडस्ट्रियल वेस्ट जे आहे आपण लो लाईंग एरियामध्ये डंप करतो. इन दिस मेथड द वेस्ट आर डंप इन द लो लाईंग एरिया. 1 नंबर मॅन्युअल सेपरेशन ऑर सॅल्वेज, मेकॅनिकल व्हॅल्यूम रिडक्शन, थर्मल व्हॅल्यूम रिडक्शन, ओपन डम्पिंग. 5 नंबर आहे कंट्रोल टिपिंग. कंट्रोल टिपिंगचा अर्थ काय होत असतो बरं का, की इंडस्ट्रियल वेस्टला लेअर बाय लेअर स्प्रेड करा आणि प्रत्येक लेअर झाल्यानंतर प्रॉपरली त्याला मातीने कव्हर करा, त्याला बोलतात कंट्रोल टिपिंग. तो कुठेतरी जाऊन खड्ड्यामध्ये इंडस्ट्रियल वेस्ट टाका, इंडस्ट्रियल वेस्ट टाकल्यानंतर पुढे मातीचा एक लेअर टाका, त्याच्यावरती पुन्हा इंडस्ट्रियल वेस्ट टाका, त्याच्यावरती मातीचा एक लेअर टाका, परत इंडस्ट्रियल वेस्ट टाका, मातीचा एक लेअर टाका, पॅक करून द्या झाकणाने. त्याला बोलतो आपण काय, कंट्रोल टिपिंग. याला काय बोलतो, कंट्रोल टिपिंग. ठीक आहे. पुढं डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन जे की आहे, ही काय पद्धत असते. आता ही पद्धत जर ॲक्च्युली बघायला गेलात तर जे पेट्रोलियम पदार्थ असतात त्यांच्यासाठी आपण वापरतो. तो कच्चा हे आणायचा, नॅचरल काय म्हणतात त्याला, पेट्रोलियम पदार्थ कच्चा आणायचा आणि अशी भली मोठी भट्टी असते त्याच्यात खाली ठेवायचा, त्याला आग लावायची. आग लावल्याच्या नंतर काय होत असतं माहिती आहे का, हलकी वाफ वरती जाते, त्याचं पेट्रोल बनणार, डिझेल बनणार, केरोसिन बनणार, नंतर डांबर बनणार, असे वेगवेगळे पदार्थ बनत जातात. त्याला बोलतात डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन. किंवा आपल्या गावाकडे जे आहेत ना, गावाकडे दारू बनवण्याची प्रोसेस असते. दारू बनवण्याची प्रोसेस कशी असते, त्याच्यामध्ये काय करतात, समजा मला आता द्राक्षाची दारू बनवायची, तर द्राक्षाला काय करतात, द्राक्षाला सडवतील, हे करतील, त्याच्यानंतर त्याला क्लोज कंटेनरमध्ये ठेवतात त्या द्राक्षाच्या पाण्याला. याला गरम करायचं, गरम केल्याच्या नंतर काय होईल बरं का, याच्यामधून जी वाफ असते त्या वाफला कलेक्ट करायचं आणि दारू बनते. त्याला बोलतो आपण डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशनची प्रोसेस. तो ही डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशनची प्रोसेस आहे. किंवा वरी तुम्हाला मी पेट्रोल कसा तयार होतो त्याची एक प्रोसेस सांगितली, तो डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशनची प्रोसेस आहे. आता इथं काय आहे तो बघा, आपल्या या केसमध्ये काय बघा, इन दिस मेथड इंडस्ट्रियल वेस्ट आर हिटेड अंडर द अनएरोबिक कंडिशन. याचा अर्थ असा आहे की या पद्धतीमध्ये जो इंडस्ट्रियल वेस्ट आहे त्याला आपण काय करत असतो, त्याला गरम करतो, त्याला हीट करत असतो, पण अनएरोबिक कंडिशनमध्ये. म्हणजे याचा अर्थ असा झाला की कुठल्याही प्रकारचा ऑक्सिजनचा सप्लाय होणार नाही. म्हणजे मी एका क्लोज कंटेनरमध्ये हा इंडस्ट्रियल वेस्टला हीट करायचं, असं जर मी केलं तर इथं ऑक्सिजनचा सप्लाय होणार नाही. सो देअरफॉर डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशनमध्ये काय लिहायचं, या प्रकारच्या पद्धतीमध्ये इंडस्ट्रियल वेस्टला आपण हीट करत असतो अनएरोबिक कंडिशनमध्ये. याचा अर्थ पूर्ण क्लोज कंटेनरमध्ये आपण त्याला काय करत असतो, हीट करत असतो. ठीक आहे. तो पूर्ण क्लोज कंटेनरमध्ये हीट करायचं, म्हणजे समजलं. डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन या पद्धतीमध्ये आपण इंडस्ट्रियल वेस्ट जे काही आहे त्याला अनएरोबिक कंडिशनमध्ये हीट करतो. अनएरोबिक कंडिशनमध्ये हीट करणं म्हणजे क्लोज कंटेनरमध्ये हीट करणं, म्हणजे ऑक्सिजनचा सप्लाय न देता हीट करणं. हीट करण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागते, परंतु तुम्ही त्याला कसं हीट करताय, पूर्ण क्लोज कंटेनरमध्ये हीट करायचं, त्याला बोलतात डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन. दारू पण तशीच बनवतात, पूर्ण क्लोज कंटेनरमध्ये पॅक करतात. ठीक आहे, या पद्धतीने. तो लँड फार्मिंगमध्ये काय बरं का, आता बघा, इंडस्ट्रियल वेस्टमधला जो बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे, बायोडिग्रेडेबल इंडस्ट्रियल वेस्ट, याला काय करायचं, याला सडवायचं बायोलॉजिकली, म्हणजे बारीक बारीक जंतूच्या मदतीने याला सडवायचं आणि शेतात जाऊन खत म्हणून वापरायचं, असं लिहायचं या लँड फार्मिंगमध्ये. कळालं का, जे बायोडिग्रेडेबल म्हणजे सडणारे इंडस्ट्रियल वेस्टला काय करायचं, बायोलॉजिकली सडवा. ठीक आहे ना, फिजिकल अँड केमिकल प्रोसेस, याने काय म्हणलं, बायोलॉजिकल, फिजिकल आणि केमिकल प्रोसेसने या बायोडिग्रेडेबल इंडस्ट्रियल वेस्टला सडवणे आणि शेतामध्ये खत म्हणून वापरणे, असं लिहायचे लँड फार्मिंगमध्ये.
सडणारे जे पण पदार्थ आहेत त्यांना एकतर मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने सडवा किंवा त्याच्यावरती केमिकल फवारून द्या किंवा काही फिजिकल मेथड असेल त्यामुळे त्या मदतीने त्याला सडवा आणि सडवल्यानंतर त्याला खत म्हणून शेतामध्ये वापरा. ठीक आहे. नंतर बायोडिग्रेडेशनचा मिनिंग काय होतं, या पद्धतीमध्ये आपण कंपोस्टिंग प्रोसेस करत असतो अप्लाइंग ऑन द ऑर्गॅनिक इंडस्ट्रियल वेस्ट. तो जे ऑर्गॅनिक इंडस्ट्रियल वेस्ट आहे त्याला कंपोस्टिंग करायचं. तो कंपोस्टिंग हे झालं बायोडिग्रेडेशन. किती पद्धती आहेत? 8. कुठल्याही 4 पद्धती लिहून काढायच्या. एक्सप्लेन द मेथड ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट, कुठल्याही 4 पद्धती लिहून काढायच्या, लक्षात राहू द्या. मॅन्युअल सेपरेशन आणि सॅल्वेजमध्ये काय बोललो होतो तुम्हाला मी, इंडस्ट्रियल वेस्ट जो आहे त्याला सेपरेट करा आणि रियूज आणि रिसायकलसाठी पाठवा. मेकॅनिकल व्हॅल्यूम रिडक्शनमध्ये काय बोलायचं की रियूज आणि रिसायकलला पाठवल्यानंतर जो उरलेला वेस्ट असतो तो खूप जास्त होतो, त्याला डिस्पोज करण्याच्या अगोदर काय करा, त्याचं व्हॅल्यूम रिडक्शन करून टाका. पुढे थर्मल व्हॅल्यूम रिडक्शनमध्ये काय आहे, सेपरेशन केल्याच्या नंतर जो वेस्ट असतो त्या वेस्टला रिडक्शन करण्यासाठी आपल्याकडे एकतर कॉम्पॅक्शन पद्धत होती किंवा दुसरी काय, त्याची राख बनवून टाका. ओपन डम्पिंगमध्ये काय, जो इंडस्ट्रियल वेस्ट आहे हे सिंपल आणि इकॉनॉमिकल मेथड आहे, याला कुठे टाकायचं, लो लाईंग एरियामध्ये डंप करून द्यायचं. कंट्रोल टिपिंगमध्ये काय बोललो, इंडस्ट्रियल वेस्टला लेअर बाय लेअर काय करायचं, इथं टाकायचं, त्याच्यानंतर मातीचा लेअर लावायचा, या पद्धतीने. डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशनमध्ये काय करायचं, जो इंडस्ट्रियल वेस्ट आहे त्याला हीट करायचं अनएरोबिक कंडिशनमध्ये. लँड फार्मिंगमध्ये काय करायचं, इंडस्ट्रियल वेस्टला सडवायचं आणि खत म्हणून वापर करायचा. बायोडिग्रेडेशनमध्ये काय करायचं आहे की जो इंडस्ट्रियल वेस्ट आहे त्याच्यावरती कंपोस्टिंग प्रोसेस अप्लाय करायची. त्याच्यानंतर जाऊ आपण पुढचा प्रश्न, एक्सप्लेन द रिसायकलिंग ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. तो इंडस्ट्रियल वेस्टला रिसायकल कसं करतात, इंडस्ट्रीमधून जो तयार होणारा वेस्ट आहे त्याला रिसायकल म्हणून कसं वापरतात, तो याच्यावरचा प्रश्न कंपल्सरी येतो आपल्याला. तर मग कसं करणार बरं का, बघा पहिले तर बघा वेस्ट म्हणून काय तयार होते, रिसायकलिंग ऑफ व्हेरियस इंडस्ट्रियल वेस्ट सच ॲज फ्लाय ॲश. तो फ्लाय ॲश तयार होते. फ्लाय ॲश म्हणजे काय, दगडी कोळसा वगैरे असेल किंवा समजा तो दगडी कोळसा जर तुम्ही समजा जाळला, तो दगडी कोळसा जाळल्याच्या नंतर वरती किंवा तो कोळसा वगैरे जाळल्याच्या नंतर वरती बारीक राख, उडणारी राख असते, खूप हलकी असते. तो ही हलकी राख जी तयार होताना दिसायला भेटत असते, ही फ्लाय ॲश पण काय आहे, ही फ्लाय ॲश सुद्धा वेस्ट आहे. ठीक आहे. तो फ्लाय ॲश सुद्धा काय इंडस्ट्रियल वेस्ट आहे. ब्लास्ट फर्नेस स्लॅग काय असतो, स्टीलच्या ज्या कंपन्या असतात त्या स्टीलच्या कंपनीमध्ये जो वेस्ट तयार होत असतो त्याचं नाव काय आहे, ब्लास्ट फर्नेस स्लॅग. मग तुमच्या लक्षात येते का, बघा थर्मल पॉवर प्लांट असेल समजा, त्याच्यामधून वेस्ट तयार होतो फ्लाय ॲश. नंतर पुढे जे लोखंडाच्या किंवा स्टीलच्या ज्या कंपनी आहेत त्याच्यामधून जो वेस्ट तयार होतो तो असतो ब्लास्ट फर्नेस स्लॅग. लाईम स्लज, पेपरच्या ज्या इंडस्ट्री असतात, पेपर तयार करण्याच्या इंडस्ट्रीमधून लाईम स्लज तयार होत असतो. फेरो अलॉय स्लॅग. नंतर काय, नॉन फेरस मेटल वेस्ट. नंतर फॉस्फोजिप्सम, केमिकल कंपन्या असतात ना, केमिकल प्लांट, त्या केमिकल प्लांटमधून फॉस्फोजिप्सम तयार होतो. मग तुम्हाला हे पहिलं ओळ लक्षात राहायला पाहिजे की आपण जे इंडस्ट्रियल वेस्ट बोलत आहोत ते कुठले वेस्ट आहेत. जर परीक्षेमध्ये आलं तर व्हॉट आर द डिफरंट एक्झाम्पल ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. इंडस्ट्रियल वेस्टचे एक्झाम्पल सांगा बरं. फ्लाय ॲश, ब्लास्ट फर्नेस स्लॅग, लाईम स्लज, फेरो अलॉय स्लॅग, नॉन फेरस मेटल वेस्ट, फॉस्फोजिप्सम, हे आहेत एक्झाम्पल, लक्षात राहू द्या. जर सोर्स म्हणून आला तर हेच लिहून टाकायचं तुम्ही. जर त्यांनी विचारलं इंडस्ट्रियलचे सोर्स काय आहे, तो काय सांगायचं बरं का, कंपन्यांचे नावं लिहून टाकायचे वाटलं तर. काय, स्टील कंपनी आणि पेपर इंडस्ट्री, तो स्टील इंडस्ट्री, पेपर इंडस्ट्री. नंतर पुढे काय बरं का, थर्मल पॉवर प्लांट. ओके. नंतर फेरो अलॉय सिमेंटची कंपनी असेल ती. नंतर केमिकल प्लांट. या पद्धतीने बोलता येईल. ठीक आहे. तो हे झाले काय बरं का, हे झाले इंडस्ट्रियल वेस्ट. मग इंडस्ट्रियल वेस्ट यादी लक्षात आली का तुम्हाला. रिसायकलिंग ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट सच ॲज फ्लाय ॲश, ब्लास्ट फर्नेस स्लॅग, लाईम स्लज, फेरो अलॉय स्लॅग, नॉन फेरस मेटल वेस्ट, फोटोजिप्सम, फॉस्फोजिप्सम, ETC. मग बघू आता एक करून. आता हे जे आहेत हे इंडस्ट्रियल वेस्ट आहे, पण याचा वापर कुठे करतात ते बघायचं आहे. रिसायकलिंग कशी करतात ते बघायचं आहे. कसं करतात रिसायकलिंग बघा बरं. फ्लाय ॲश वेस्ट फ्रॉम द थर्मल प्लांटमधून जी फ्लाय ॲश तयार होते तिला आपण रिसायकल कसं करतो, सिमेंट बनवण्यासाठी वापरून टाकतो. त्या फ्लाय ॲशला आपण सिमेंट बनवण्यासाठी वापरतो. लाईट वेट ॲग्रिगेट, आपल्याकडे जी खडी असते का ती खडी जड आहे, परंतु समजा आपण
खडी बनवण्यासाठी सुद्धा या फ्लाय ॲशचा वापर करू शकतो. ओके का? तो काय बोललो मी, थर्मल पॉवर प्लांटमधून तयार होणाऱ्या फ्लाय ॲशला आपण मॅन्युफॅक्चरिंग, सिमेंटची मॅन्युफॅक्चरिंगसाठी, लाईट वेट ॲग्रिगेटसाठी, इन्सुलेटिंग ब्रिकसाठी, तो इन्सुलेटिंग ब्रिक असतात, ब्रिक म्हणजे विटा बनवण्यासाठी सुद्धा. नंतर पुढं प्रिकास्ट कॉन्क्रीट, तो प्रिकास्ट कॉन्क्रीट असतं आपलं, याचा अर्थ कंपनीमध्ये कॉन्क्रीट तयार करतात ना, तो कंपनीमध्ये जो कॉन्क्रीट तयार करतात त्याचा प्रिकास्ट कॉन्क्रीट बोलतोय मी. नंतर सॉईल स्टॅबिलेशन, म्हणजे मातीची जर का समजा स्टॅबिलिटी वाढवायची असेल, एखाद्या मातीला मजबूत करायची असेल, त्या ठिकाणी सुद्धा या फ्लाय ॲशचा वापर होत असतो. लँड रिक्लेमिनेशन, याचा अर्थ जी जमीन लागवडीसाठी योग्य नाही आहे तिला लागवडीस योग्य बनवण्यासाठी देखील फ्लाय ॲशचा वापर करतात. तिला लागवडीसाठी योग्य करण्यासाठी देखील काय करावं लागत असतं, फ्लाय ॲशचा वापर करावा लागतो. समजतंय का? काय बोललो मी तुम्हाला, लक्षात यायला का? बघा, तो इंडस्ट्रीयल वेस्ट म्हणून काय काय जनरेट होतं आहे, फ्लाय ॲश. कुठून भेटतो फ्लाय ॲश? थर्मल पॉवर प्लांट. ब्लास्ट फर्नेस स्लॅग कुठून भेटत असतो? स्टीलच्या कंपनीमधून. लाईम स्लज कुठून भेटत असतो? पेपरच्या कंपनीमधून. फेरो अलाय स्लॅग कुठून भेटणार? लोखंडाच्या कंपनीमधून. नॉन फेरस मेटल वेस्ट कुठून भेटणार आहे? तो नॉन फेरस कंपन्या ज्या असतात, म्हणजे ॲल्युमिनियम बनवायचे आहे, ॲल्युमिनियमची कंपनी, ठीक आहे ना, म्हणजे लोखंड सोडून दुसऱ्या कंपन्या ज्या आहेत ना त्याच्यामधून पण वेस्ट तयार होत असतो. ठीक आहे. नंतर फोटो जिप्सम कुठून तयार होणार आहे? फोटो जिप्सम केमिकल प्लांटमधून तयार होणार आहे. तो एवढे वेस्ट तयार होत आहेत, पण त्यांना रिसायकल कसं करणार? मग मी बोललो की थर्मल पॉवर प्लांटमधून जो फ्लाय ॲश येतो आहे त्याचा आपण सिमेंट, लाईट वेट ॲग्रिगेट, इन्सुलेटिंग ब्रिक, प्रिकास्ट कॉन्क्रीट, सॉईल स्टॅबिलेशन आणि लँड रिक्लेमिनेशनमध्ये वापर करणार. समजलं का? बोला. सॉईल स्टॅबिलेशनचा अर्थ काय झाला? मातीला मजबूत करायची, मातीची स्ट्रेंथ वाढवायची. आणि लँड रिक्लेमिनेशन याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की जी माती लागवडीस योग्य नाही त्याला लागवडीस योग्य बनवणे. ओके का? बोला पटकन. सारंग, वेदिका. हो सर. चलो पुढे जाऊ. ब्लास्ट फर्नेस स्लॅग फ्रॉम द स्टील प्लांट. स्टील प्लांटमधून काय भेटला? ब्लास्ट फर्नेस स्लॅग फ्रॉम द स्टील प्लांट इज रिसायकल फॉर मॅन्युफॅक्चरिंग द सिमेंट. नंतर रिफ्रॅक्टरी, सिरॅमिक मटेरियल, ॲग्रिगेट. बघा काय म्हणतात ते म्हणतात की ब्लास्ट फर्नेस स्लॅग जो आहे कुठून? स्टील प्लांट. तर जिथे स्टील तयार होत असतं त्याच्यामधून वेस्ट म्हणून ब्लास्ट फर्नेस स्लॅग तयार होतो. आणि याला आपण काय म्हणून रिसायकल करायचा? इज रिसायकल फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंट. तो सिमेंट बनवण्यासाठी या ब्लास्ट फर्नेस स्लॅगचा वापर होत असतो. रिफ्रॅक्टरी म्हणजे काय? मोठ्या मोठ्या भट्ट्या ज्या असतात ना त्या भट्ट्यांमध्ये विटा म्हणून यांचा वापर होतो. तो रिफ्रॅक्टरी जे असतं ते रिफ्रॅक्टरीचा अर्थ असा होत असतो, बाबा असे पदार्थ बनवा जे हाय टेम्परेचरच्या ठिकाणी वापरू शकतात. तर भट्ट्याच्या ठिकाणी जर का समजा तुम्हाला विटा वापरायच्या असतील, रिफ्रॅक्टरी वापरायच्या असतील, तर ब्लास्ट फर्नेस स्लॅगपासून त्या विटा बनवा आणि त्या विटांचा वापर कुठे करा? त्या विटांचा वापर तुम्ही कुठे करू शकतात? त्या विटांचा वापर या ठिकाणी करू शकतात. ओके का? ठीक आहे का? तर या ठिकाणी तुम्ही करू शकता. तो देअरफॉर ब्लास्ट फर्नेस स्लॅग फ्रॉम द स्टील कंपनी इज रिसायकल मॅन्युफॅक्चरिंग द सिमेंट, रिफ्रॅक्टरी, सिरॅमिक मटेरियल अँड ॲग्रिगेट. तो ॲग्रिगेट बनवण्यासाठी सिरॅमिक मटेरियल म्हणजे कपबशी, आलं का लक्षात? कपबशी झाली, फरशी झाली, यासारखे पदार्थांना बनवण्यासाठी सुद्धा ब्लास्ट फर्नेस स्लॅगचा वापर होईल. रिफ्रॅक्टरी म्हणल्यावरती काय बरं का? ज्या ज्या ठिकाणी खूप जास्त उष्णता आहे त्या उष्णतेच्या ठिकाणी तुम्हाला मटेरियल वापरायचे असतील तर रिफ्रॅक्टरी. ओके. तो या पद्धतीने तुम्हाला लक्षात आलं. तो 2 झाले. फ्लाय ॲश झाला, ब्लास्ट फर्नेस स्लॅग झाला. फोटो नंतर फॉस्फोजिप्सम वेस्ट कुठून तयार होतो? फॉस्फोजिप्सम वेस्ट आर फ्रॉम केमिकल प्लांट. याला इज रिसायकल शब्द तसेच आहे बघा ना तुम्ही. हे काय थर्मल पॉवर प्लांटपासून आला आहे. तो काय वाक्य लिहिलं आहे? फ्लाय ॲश वेस्ट फ्रॉम थर्मल पॉवर प्लांट इज रिसायकल. सेम ब्लास्ट फर्नेस स्लॅग फ्रॉम स्टील प्लांट इज रिसायकल. पुढे फॉस्फोजिप्सम वेस्ट फ्रॉम केमिकल प्लांट इज रिसायकल. लक्षात येते का तुमच्या? आता याला रिसायकल करायचं आहे तुम्हाला काय करण्यासाठी? फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ जिप्सम प्लास्टर. बघा आपण कलर मारण्याच्या अगोदर जे आहे जे पुट्टी पेस्ट लावतो किंवा जिप्सम प्लास्टर लावतो त्या जिप्सम प्लास्टरमध्ये या फॉस्फोजिप्समचा वापर करता येईल. ठीक आहे. नंतर बोर्ड बनवतो. ठीक आहे ना, बोर्ड बनवायचे आहेत, टाईल बनवायचे आहेत, घरामधल्या टाईल किंवा सिमेंटचे प्रोडक्ट बनवण्यासाठी सुद्धा या फॉस्फोजिप्समचा वापर होतो. तर केमिकल प्लांटमधून वेस्ट म्हणून फॉस्फोजिप्सम जो येत असतो याला आपण जिप्सम प्लास्टर, बोर्ड, टाईल किंवा सिमेंटचे प्रोडक्ट तयार करण्यासाठी रिसायकल करू शकतो. आलं लक्षामध्ये? तो हा झाला तिसरा. चौथा आहे नॉन फेरस मेटल इंडस्ट्री. तो फेरस मेटल इंडस्ट्री म्हणजे काय बरं का? लोखंडाला सोडून दुसऱ्या ज्या कंपन्या असतात का त्याची बात करतोय. तो नॉन फेरस मेटल इंडस्ट्री वेस्ट इज रिसायकल फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ बाइंडर मटेरियल. बाइंडर मटेरियल म्हणजे काय बरं का? चिपकवण्यासाठी. तो नॉन फेरस मटेरियल लक्षात घ्या. नॉन फेरस मेटल इंडस्ट्री जे आहेत ना
त्यांच्यामधून जो वेस्ट तयार होत असतो त्याचा बाइंडर मटेरियल म्हणून वापर होतो. कन्स्ट्रक्शन ब्लॉक बनवण्यासाठी वापर होतो. हेवी क्ले प्रोडक्ट, नंतर कलर कॉन्क्रीट बनवण्यासाठी, फ्लोअर टाईल बनवण्यासाठी, पॉलिमर डुअर बनवण्यासाठी. एवढं सगळी नावं लक्षात ठेवायची गरज नाही आहे. तर तुम्ही काय लक्षात ठेवायचं बघा, नॉन फेरस इंडस्ट्रीमधून जो वेस्ट तयार होत असतो त्याला आपण बाइंडर मटेरियल म्हणून बाइंडर मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग म्हणून वापरत असतो. तो नॉन फेरस मेटल इंडस्ट्रीमधून तयार होणाऱ्या वेस्टचा वापर काय करण्यासाठी होतो? बाइंडर मटेरियल म्हणजे चिटकवण्यासाठी. ठीक आहे. तो अजून काय काय बनवतात? नॉन फेरस मेटल इंडस्ट्रीमधून तयार होणाऱ्या वेस्टपासून कन्स्ट्रक्शन ब्लॉक बनवतात, हेवी क्ले प्रोडक्ट बनवतात, कलर कॉन्क्रीट बनवतात, फ्लोअर टाईल बनवतात, पॉलिमर डुअर बनवतात. ओके. आणि लास्ट पॉईंट काय बरं का बघा, लाईम स्लज फ्रॉम द पेपर इंडस्ट्री. इथं ॲली शब्द काढून टाका. तो लाईम स्लज फ्रॉम पेपर इंडस्ट्री इज रिसायकल फॉर मॅन्युफॅक्चरिंग द बिल्डिंग युनिट्स बोला. बिल्डिंग युनिट शब्द वापरा. म्हणजे काय बोललो तुम्ही? बिल्डिंग युनिट म्हणजे काय बरं का? खिडक्या झाल्या, ठीक आहे ना, प्लास्टरिंगमध्ये पण ते काय असेल तो बिल्डिंगमध्ये काही जे काही इलिमेंट्स आहेत त्यांना बनवण्यासाठी सुद्धा याचा लाईम स्लजचा वापर होत असतो. तो शब्द बिल्डिंग वापरला आहे बस. तो बिल्डिंग कॉम्पोनंट शब्द वापरून द्यायचा. ओके का? 1 2 3 4 5 हे सगळे तुम्हाला इंडस्ट्रीमधून तयार होणाऱ्या वेस्टची यादी लक्षामध्ये आली का? बोला. पाठ करायची गरज नाही. समजलं का? सांगा. हो. ठीक आहे. तो आता बघा, तो आपण आता काय करणार, आपण जर बघायला इंडस्ट्रियल वेस्टची डेफिनेशन काय आली का? इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट इज डिफाईन्ड ॲज सॉलिड वेस्ट दॅट जनरेटेड बाय मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इंडस्ट्रियल प्रोसेस. ओके. तो हे झालं, लक्षात आलं का तुम्हाला? झालं. चला पुढे जाऊ. आता बघा, हे काय आलं? हे परत तेच आलं बाळांनो. काय आहे? इंडस्ट्रियल वेस्टला जर कमी करायचं असेल, कंट्रोल मेजरचा अर्थ कमी करायचं असेल तर काय करणार? हे आठवतं का? पहिला प्रश्न घेतला आहे मी, ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्स मधलं. पाठ करत बसू नका, तुमचं डोक्याचं पाणी होईल. हुशाऱ्या करण्यापेक्षा बेस्ट काय आहे की हे पाठ करा. ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्स, युजिंग अगेन द स्क्रॅप मटेरियल, क्वालिटी कंट्रोल इम्प्रूव्हमेंट, हे पाठ करा. हे ट्रिकने पाठ करा. आणि याच्यात काय लिहायचं हे लक्षात ठेवा मराठीत. समजतंय का? तर हे मराठीत लक्षात ठेवू शकतात तुम्ही. या पद्धतीने प्रश्न होऊन जाईल. पुढचा प्रश्न बघा बरं. पुढचा प्रश्न काय बोलतोय आता? डिस्क्राईब द मेथड ऑफ कलेक्शन ऑफ डिस्पोजल ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. तो शब्द मला काय म्हणतोय की इंडस्ट्रियल वेस्टला डिस्पोज आणि कलेक्ट करण्याच्या पद्धती सांगा. तो एकत्रितपणे आता इंडस्ट्रियल वेस्ट बघा, हे सोर्सेस आहे. आलं का लक्षात? हे सोर्सेस आहे, हे सोर्स आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला व्हॉट आर द डिफरंट सोर्सेस ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट, काय काय? थर्मल पॉवर प्लांट, स्टेशन इंडस्ट्री, शुगर इंडस्ट्री, ब्लास्ट फर्नेस लॅग फ्रॉम द मेटल इंडस्ट्री, पेपर अँड पल्प इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री. या सगळ्या इंडस्ट्रीमधून वेस्ट तयार होत असतो. हे सोर्सेस आहे. 2 मार्काचा प्रश्न विचारला तर लक्षात राहू द्या. व्हॉट आर द प्रश्न तुम्ही तयार करायचा. व्हॉट आर द डिफरंट सोर्सेस ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट 1 2 3 4 5. आलं लक्षात? चला बरं का. आता जर समजा थर्मल पॉवर स्टेशनमधून जो वेस्ट तयार होत आहे त्याला डिस्पोज करण्याचा तरीका काय आहे? पहिलं तुम्हाला तर माहिती आहे की थर्मल पॉवर प्लांटसारख्या इंडस्ट्रीमधून वेस्ट काय तयार होतो? फ्लाय ॲश. तो फ्लाय ॲश वेस्ट जो काही तयार होतो, बरं मग त्याला रिसायकल करून टाका. कुठे कुठे वापरा? सिमेंटमध्ये वापरा. हे तर तुम्हाला चालूच सांगितलं मी, हा ना. नंतर रॉ मटेरियल इन ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट, म्हणजे ते सेम आहे. तो कुठल्या पण वेगळ्या प्रकारच्या सिमेंटमध्ये वापरू शकतात. ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटमध्ये रॉ मटेरियल म्हणून वापरू शकतात. सेल्युलर कॉन्क्रीट ब्लॉक असतात, तो कॉन्क्रीटचे ब्लॉक जे पोकळ असतात का ते, किंवा ब्लॉक लाईम सिमेंट फ्लाय ॲश कॉन्क्रीट. तो बघा कुठे कुठे वापरू शकतात तुम्ही या फ्लाय ॲशला. तेच आहे बरं का तिकडचं. तर तुम्ही एक काम करा ना, त्या ज्या फ्लाय ॲशला तिथे लिहिलं आहे तिथे लिहून टाका. आलं का लक्षात? तो याचा वापर बघा, या फ्लाय ॲशचा वापर प्लास्टिसायझर म्हणून पण होतो. प्लास्टिसायझर काय असतो? ॲडमिक्चर असतो. प्लास्टिसायझर काय असतो? ॲडमिक्चर असतो. तो प्लास्टिसायझर ॲडमिक्चर असतो. या प्लास्टिसायझरचं काय काम असतं? कॉन्क्रीटमध्ये जर का या फ्लाय ॲशला प्लास्टिसायझर म्हणून जर का तुम्ही ॲड केलं तर तुम्हाला कमी पाण्यामध्ये कॉन्क्रीट बनताना दिसायला भेटेल. तो या फ्लाय ॲशचा वापर प्लास्टिसायझर म्हणून करा. प्रीकास्ट फ्लाय ॲश कॉन्क्रीट बिल्डिंग युनिट बनवण्यासाठी करा. एवढं सगळं लिहायची गरज नाही. 2-3 पॉईंट लिहून टाकायचं. या फ्लाय ॲशला कशासाठी वापरतात? सिमेंट बनवण्यासाठी वापरतात. ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट बनवण्यासाठी वापरतात. नंतर पुढे सेल्युलर कॉन्क्रीट ब्रिक,
तो सेल्युलर कॉन्क्रीट ब्रिक येते, ब्रिक पोकळ विटा आणि ब्लॉक तयार करण्यासाठी वापरतात, प्लास्टिसायझर म्हणून वापरतात. लक्षात राहील का? इंडस्ट्री, थर्मल पॉवर प्लांटची जी इंडस्ट्री आहे त्याच्यामधून तयार होणारा वेस्ट जो फ्लाय ॲश आहे त्याला कसं डिस्पोज करायचं, त्याला रिसायकल करायचं. डिस्पोज करायची गरज नाही, त्याला काय करून टाकायचं, रिसायकल करायचं. आलं लक्षात? ठीक आहे, पुढे जाऊया शुगर इंडस्ट्री. आता शुगर इंडस्ट्रीमधून जो वेस्ट तयार होते त्याला कसं डिस्पोज करायचं, त्याची विल्हेवाट कशी लावायची. मग आता बघा, कन्वर्टिंग द वेस्ट इंटू मॅन्युअर बाय कंपोस्टिंग, त्याला खतामध्ये रूपांतर करा. बघा, तो इंडस्ट्रियल शुगर इंडस्ट्रीमधून तयार होणारा जो वेस्ट आहे त्या वेस्टला तुम्ही कशात कन्वर्ट करून टाका, मॅन्युअरमध्ये म्हणजे खतामध्ये. बाय कंपोस्टिंग ट्रीटमेंट अँड बॅगेज इज यूज फॉर फ्यूल फॉर बॉयलर. ठीक आहे, ठीक आहे. तो काय म्हणताय, कन्वर्टिंग वेस्ट इंटू द मॅन्युअर. याचा अर्थ काय म्हणतोय, शुगर इंडस्ट्रीमधून तयार होणारा जो वेस्ट आहे त्या वेस्टला आपण खतासाठी वापरायचं. ठीक आहे. अँड बॅगेज इज यूज फॉर फ्यूल ऑर बॉयलर. तो याचा मिनिंग काय होतं एकदा चेक करा बरं का. या बॅगेजचा मिनिंग काय होतं एकदा चेक करा आणि सांगा मला कोणीतरी. तो या बॅगेजचा अर्थ असा होत असेल, या शुगर इंडस्ट्रीमधून जर का समजा जो ऊसाचा जो कचरा असतो का तो फ्यूल म्हणून किंवा बॉयलरमध्ये वापरायचा जाळायला. त्याचा अर्थ असा होत असेल. म्हणजे आपण जसं की समजा आता ऊसामधून रस काढल्यानंतर जो ती घाण जी उरते आहे ना, एक तर त्याला काय करा, एक तर त्याला खत बनवून त्याला कंपोस्टिंग म्हणून शेतामध्ये वापरून टाका, किंवा त्याला मग फ्यूल म्हणून वापरा. समजलं का? या पद्धतीने अर्थ होत असेल. तो हे बघा, पहिला सोर्स सांगितला इंडस्ट्रीचा, शुगर इंडस्ट्री झाली. पुढे ब्लास्ट फर्नेस स्लॅग फ्रॉम मेटल इंडस्ट्री. मग आता मेटल इंडस्ट्रीमधून निघणारा ब्लास्ट फर्नेस लागला, याचं डिस्पोजल कसं करायचं. याला डिस्पोजल न करता याला रिसायकल करून टाका. ॲग्रिगेट बनवा, कॉन्क्रीटमध्ये वापरलं जाणारा लाईट वेट ॲग्रिगेट बनवा समजा. नंतर नॉन पोर्टलँड सिमेंट असतात ते सोडून दुसरे प्रकारचे सिमेंटमध्ये वापरा. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द स्लॅग सिमेंट, हा ना, सुपर सल्फनेट सिमेंट, मॅन्युफॅक्चरिंग नंतर मेटलर्जिक सिमेंट. तो वेगवेगळ्या प्रकारचे सिमेंट बनवण्यासाठी या ब्लास्ट फर्नेस स्लॅबचा वापर करा. पुढे काय म्हणलं अजून, ॲज स्ट्रक्चरल फिल एअर कूल स्लॅग. तो स्ट्रक्चरल फिल म्हटल्यावरती काय बरं का, समजा दोन भिंती बनवलेल्या आहेत, या दोन भिंतीच्या मध्ये गॅप ठेवलेला आहे, ब्लास्ट फर्नेस स्लॅग वापरून टाका, घरामध्ये थंडावा राहील. कळालं का? तो इको फ्रेंडली मटेरियल म्हणून पण वापरतात. द ब्लास्ट फर्नेस स्लॅग इज जनरली यूज ॲज अ इको फ्रेंडली मटेरियल, सो ॲज अ स्ट्रक्चरल फिल एअर कूल स्लॅग. ठीक आहे, एअर कूल स्लॅग या पद्धतीने बोलू शकतात तुम्ही. तर मग हे झालं का, हे कशाबद्दल आहे. सो दिस इज अबाउट द वाट. आता हे बघा, तो कुठपर्यंत आलो, ते झाले थर्मल इंडस्ट्री, शुगर इंडस्ट्री, ब्लास्ट फर्नेस स्लॅग, पेपर आणि फूड इंडस्ट्री. तो या प्रत्येकाच्या डिस्पोजल पद्धती सांगितलेल्या आहेत. अजून एक शेवटचं राहिले काय बरं का, फूड इंडस्ट्री. फूड इंडस्ट्रीमधून निघालेला जो वेस्ट आहे त्याला कसं डिस्पोज करायचं. वेस्ट इज ट्रीटेड आयदर बाय वर्मी कंपोस्टिंग. तो गांडूळ खत तयार करायचं त्याचं. ठीक आहे. आणि नंतर बायोमिथिनेशन प्रोसेस. जर समजा फूड इंडस्ट्रीमधून वेस्ट जर का जास्त तयार होत असेल लार्ज क्वांटिटीमध्ये, तर बायोमिथिनेशन प्रोसेससाठी पाठवा. आणि जर कमी प्रमाणामध्ये तयार होत असेल तर वर्मी कंपोस्टिंगसाठी पाठवा, गांडूळ खत तयार करण्यासाठी पाठवा. आलं. हे बायोमिथिनेशनचा मिनिंग काय होत असतो, याचा अर्थ बायोगॅस वगैरे असतो का, त्या बायोगॅसमधून मिथेन तयार करा आणि त्या मिथेनचा वापर, आता सिलेंडर नाही, आपल्या सिलेंडरचा आता कमतरता येते, तो LPGच्या ऐवजी त्या मिथेनचा वापर करून गॅससाठी वापर होईल. लक्षात येते का बघा. मी तुम्हाला जर प्रश्न विचारला की सांगा बरं का, की इंडस्ट्रियल वेस्टमधला कुठला वेस्ट जो आहे त्याला डिस्पोज करावं लागतं आणि कुठला वेस्ट आहे त्याला रिसायकल करावं लागतं, तिथे सांगता यायला पाहिजे. थर्मल पॉवर प्लांटमधला वेस्टला रिसायकल करतात, शुगर इंडस्ट्रीमधला वेस्ट जो आहे त्याला डिस्पोज करतात किंवा कन्व्हर्ट करतात खतामध्ये आणि मग वापर करतात. ब्लास्ट फर्नेस स्लॅग जो आहे याचा जो आहे आपण रिसायकल करत असतो. पेपर किंवा पल्प इंडस्ट्री जे आहे याचं काय लिहायचं आहे, याच्यामध्ये काय बाकी राहिलं बघा. पेपर कटिंग वेस्ट इज अ रिसायकल फॉर आयदर सेम इंडस्ट्री ऑर इट. बघा, तो पेपरमधला जो वेस्ट उरतोय त्याला परत त्याच्यामध्ये वापरून टाका सेम इंडस्ट्रीमध्ये, ऑर सेंड टू कार्डबोर्ड इंडस्ट्री ॲज अ रॉ मटेरियल. कळालं का. तो तुमच्या लक्षामध्ये येईल, तुम्ही बघितलं पण असणार. पेपर वगैरे तयार झाल्याच्या नंतर ते जो वेस्ट तयार आहे ना त्याला कुठे बनवायचं, पृष्ठा वगैरे बनवण्यासाठी, कार्डबोर्ड वगैरे बनवण्याच्या कंपनीला पाठवून द्यायचं रॉ मटेरियल म्हणून, आणि तिथून कार्डबोर्ड बनवतील ते. पृष्ठा म्हणा किंवा आपले पाटी असते, जुनी पाटी असायची बघा, लहानपणी पाटी वापरायचो, तर त्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता. कार्डबोर्डसाठी, पृष्ठा वगैरे बनवण्यासाठी या पेपर इंडस्ट्रीमधला वेस्टचा वापर करू शकतात. जमेल का हे. ओके. अजून परत काय म्हणले, एक्सप्लेन द रिसायकल ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. जमून जाईल ना हे. फ्लाय ॲश, ब्लास्ट फर्नेस स्लॅग, रेड मड, नंतर लाईम स्लज कुठून भेटत असतो, पेपरच्या कंपनीमधून. तुम्हाला बरंच सांगितलं आहे मी.
ते पण तुम्ही लक्षात घेऊ शकतात वाचून. तेच आहे, परत ते रिपीट केलं आहे. जरुरी नाही की रिसायकल म्हटलं ना याच्या अगोदर झाला आहे तो प्रश्न, त्या पद्धतीने झाला आहे त्या पद्धतीने लिहा, त्या पद्धतीने अगोदर झाला आहे त्याच पद्धतीने लिहा. ओके, चला पुढे जाऊ. आता हा एक चुकून प्रश्न माझ्याकडे येऊन गेला, याचा काही संबंध नाही आहे. सो इम्पॅक्ट ऑफ सॉलिड वेस्ट ऑन इन्व्हायरमेंट हा अगोदर झाला असेल पहिल्या 2-3 युनिटमध्ये. ठीक आहे, चुकून स्क्रीनशॉट आलेला आहे. पुढे बघा बरं का, आता काय म्हणतोय, डिफाईन द इंडस्ट्रियल वेस्ट अँड बायोमेडिकल वेस्ट. तो इंडस्ट्रियल वेस्ट झालेला आहे, बायोमेडिकल वेस्ट पण झाला आहे आपला. तुम्हाला काय सांगितलं होतं, इट इज द वेस्ट विच इज प्रोड्यूस्ड बाय द इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी विच इन्क्लूड एनी मटेरियल. तो काय काय असतं ते सगळ्याची एक्झाम्पल लिहायची. ठीक आहे ना, असं यादी तयार करून टाकायची डेफिनेशनमध्ये बी. इकडे लिहायचे सोर्स, इकडे लिहायचे वेस्ट, इकडे हा सोर्स लिहायचं आणि इकडे वेस्ट लिहायचे. थर्मल पॉवर प्लांट, ठीक आहे ना, नंतर पुढे ब्लास्ट फर्नेस स्लॅग कंपनी. तर हे जे काही आहेत का हे सगळं व्यवस्थित टेबलमध्ये मांडून टाका. पुढे आहे आपल्याकडे, आता पुढचा प्रश्न विचारलेला आहे, स्टेट द कंट्रोल मेजर ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. हे पण झालेलं आहे. ठीक आहे, तो स्टेट द कंट्रोल मेजर ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. इकडे या बरं का, वरती जाऊ आपण. इथे पण तुम्हाला मी सांगितलं आहे ते, तोच प्रश्न आहे का, एकदा चेक करा. हे बघा, एक्सप्लेन व्हेरियस कंट्रोल मेजर ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. तो हे जे काही आहे आपल्याकडे हे उत्तर लिहून टाका, त्याचं दिमाग लावायचं नाही. आता यांनी अजून यांनी जे ना यांनी काय उत्तर दिले बघा, यांनी उत्तर काय दिलेले, सेम प्रश्न सेम आहे, उत्तर बदलून गेलं बघा. स्टेट द कंट्रोल मेजर ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. तो वरती त्याचं उत्तर मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे. परत यांनी मला काय सांगितलं आहे बघा, यांनी काय काय दिले बघा, ट्रीटमेंट बिफोर डिस्पोजल ऑफ वेस्ट. इंडस्ट्रियल वेस्टला कुठे टाकण्याच्या अगोदर ट्रीटमेंट करा. ठीक आहे, तर तुम्ही हे उत्तर लिहू शकतात किंवा वरचं उत्तर लिहू शकतात, कोणालाही चुकीचं मार्क दिले जाणार नाही. ठीक आहे, इथं बघा, इथं म्हणले स्टुडंट मे राईट एनी अप्रोप्रिएट एक्सप्लेनेशन सो क्रेडिट गिवन टू दी अकॉर्डिंग. तुम्ही तुमच्या मनाने पे उत्तर लिहा, तुम्हाला तशा पद्धतीने मार्क भेटेल. तो याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला 2 दिसायला भेटतात. तुम्ही हे लिहा किंवा ते लिहा, जे सोपं जाईल ते लिहा. मग बघा बरं का, जर इंडस्ट्रियल वेस्टला मला कमी करायचं असेल, कंट्रोल मेजर काय काय आहे, तो एक काम करा, डिस्पोजल वेस्टला डिस्पोज करण्याच्या अगोदर ट्रीटमेंट करा. 2 नंबर, युजिंग अल्टरनेटिव्ह सोर्स ॲज अ पेट्रोल. तो याचा अर्थ काय झाला, सच ॲज पेट्रोल. याचा अर्थ असा झाला की कंपनीमध्ये तुम्ही जर का समजा इंधन म्हणून पेट्रोलचा वापर करणार, तर पेट्रोलचा वापर करणार, तर पेट्रोल तर खूप जास्त लागून जाईल. मग काय करायचं, हा जो इंडस्ट्रियल वेस्ट तयार होतोय त्याला त्या पेट्रोलच्या ऐवजी इंधन म्हणून वापरा, असा अर्थ आहे त्याचा. या इंडस्ट्रीमधून तयार होणारा जो वेस्ट आहे त्याचा इंधन म्हणून वापर करा पेट्रोलच्या ऐवजी. समजतं का? सो यूज अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ, असं म्हणायला पाहिजे, अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ फ्यूल. तो फ्यूल म्हणताय किंवा पेट्रोल. इंडस्ट्रीमध्ये तुम्ही चांगलं पेट्रोल वापरण्याच्या ऐवजी हे जे वेस्ट तयार होत आहे त्या वेस्टपासून पेट्रोलसारखं काहीतरी फ्यूल तयार करा बाबा हो, आणि याचाच वापर करा, त्यामुळे वेस्ट कमी होईल. समजतंय का हे? ओके, तर हे 2 झाले. पुढे अवेअरनेस अँड एज्युकेशन प्रोग्राम. तो ठिकठिकाणी काय करायचं, कार्यक्रम ठेवायचे, जनजागृती प्रोग्राम. आलं लक्षात? तो एक तर पुस्तकांमध्ये या इंडस्ट्रियल वेस्टबद्दल टाकून द्यायचं, किंवा ठिकठिकाणी काय करायचे, एज्युकेशनल प्रोग्राम और अवेअरनेस प्रोग्राम आपण ठेवायचे. तसं करून बी इंडस्ट्रियल वेस्ट कमी होऊ शकतात. मॅनेजिंग अँड ट्रीटिंग द इंडस्ट्रियल वेस्ट बाय युजिंग मॉडर्न टेक्नॉलॉजी सच ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक कन्व्हर्टर. बघा, तो इंडस्ट्रीमधून निघणारं जे वेस्ट आहे त्याला डिस्पोज करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपल्याकडे अजून एक तरीका आहे. काय बरं का, तो मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे, जसे की इलेक्ट्रोस्टॅटिक कन्व्हर्टर. तो इलेक्ट्रोस्टॅटिक कन्व्हर्टरच्या मदतीने त्याला ट्रीट करा. तो मॅनेजिंग अँड ट्रीटिंग द इंडस्ट्रियल वेस्ट बाय युजिंग द मॉडर्न टेक्नॉलॉजी सच ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक कन्व्हर्टर. पुढे जाऊया, कंट्रोल यूज ऑफ पेस्टिसाईड अँड फर्टिलायझर. बघा, तो कंपन्यांमध्ये फर्टिलायझर तयार करतात किंवा साईड्स तयार करतात. तो एक काम करा ना, त्यांचा वापरच कमी करा. जर तुम्ही, कारण आपल्याला माहिती आहे पेस्टिसाईड्स आणि युरिया वगैरे जे आहेत ना, यांचा परिणाम काय होतो, जर पिकांवरती तुम्ही हे पेस्टिसाईड किंवा फर्टिलायझर वापरायला गेले, जमिनीच्या मातीमध्ये शिरणार, मातीमधले जे महत्त्वाचे घटक आहेत ते खराब होतील, किंवा पाण्याच्या पातळीला जाऊन जर भेटलं तर पाणी खराब होऊन जाईल, प्रॉब्लेम होईल. असं होऊ देऊ नका. त्यासाठी एक काम करा, पेस्टिसाईड आणि खताचा वापर कमी करा. ठीक आहे, पेस्टिसाईड आणि खताचा वापरच कमी करा. पुढे नियम काढा, रेग्युलेशन अँड इन्फोर्समेंट. तो कायदे काढा, कायदे. जर समजा बाबा एखाद्या इंडस्ट्रीने जर का ज्याच्या शेजारी असणाऱ्या नदीमध्ये जर का पाणी सोडलं तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल. असे वेगवेगळे लॉ, रेग्युलेशन, इन्फोर्समेंट काढा ना, त्यामुळे सुद्धा काय होईल बरं, इंडस्ट्रियल वेस्ट कमी तयार होईल. पुढे मॅन्युफॅक्चरिंग अँड यूज ऑफ ओझोन डिप्लेटिंग केमिकल शुड बी स्टॉप. तो तुमच्या लक्षामध्ये येईल, आपल्या घरामध्ये जी फ्रीज वापरतात त्या फ्रीजचा दरवाजा ओपन ठेवत नाही. का बरं, कारण की फ्रीजचा दरवाजा जर का आपण ओपन ठेवला तर याच्यामधून असे पदार्थ बाहेर निघतात. हे पदार्थ जर का समजा आपल्या पृथ्वीच्या वरती 5 लेयर असतात,
तो ट्रोपोस्फियर आहे, ठीक आहे ना, ट्रोपोस्फियर आहे, स्ट्रॅटोस्फियर आहे. या स्ट्रॅटोस्फियरमध्ये ओझोन असतो. या पृथ्वीवरती जर का समजा इनहेलर असतात बघा, सर्दी झाल्यावरती इनहेलरचा वापर करतात, किंवा फ्रीजचा दरवाजा जर उघडा सोडला तर त्याच्यामध्ये क्लोरीनसारखे पदार्थ बाहेर येतात. हे पदार्थ उंचीवरती जातात, ओझोनच्या थरामध्ये जातात. ओझोनच्या थरामध्ये गेल्यानंतर ओझोनचे जे काही आहेत ओझोनचे मॉलिक्यूलला डिस्ट्रॉय करतात. त्यामुळे सूर्याची किरणे डायरेक्टली आपल्या पृथ्वीवरती पडतात. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन डायरेक्ट पृथ्वीवरती येतात आणि म्हणून आपल्याला स्किनचे प्रॉब्लेम दिसायला भेटतात. म्हणून काय म्हणतात बरं काय, म्हणून काय म्हणतायत की ओझोनला डिप्लीट करणारे जे पण केमिकल आहेत ना त्याला स्टॉप करून टाका. तो मॅन्युफॅक्चरिंग करत असताना, आता या फ्रीजची मॅन्युफॅक्चरिंग करत असताना मला त्याच्यामध्ये गॅस वगैरे ॲड करावा लागत असेल, ठीक आहे, काही लिक्विड ॲड करावं लागत असेल, त्याच्यामध्ये असे काही पदार्थ येऊन जातात जे पदार्थ जर का समजा पृथ्वीच्या वातावरणामध्ये जर का आले तर पार वरती स्ट्रॅटोस्फियरमध्ये ओझोनच्या थरात जातात तिकडे आणि तिथे जाऊन ओझोनला ठार करतात आणि ओझोनचा थर कमी कमी होत जातो आणि त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनला हे ओझोन रोखणारा असतो तो न रोखता खाली येऊन जातं, ते प्रॉब्लेम होईल ना. म्हणून मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये हे ओझोन डिप्लिटिंग करणारे केमिकलचा वापर टाळा. नंतर पुढे काय, टॉक्झिक गॅसेस शुड बी ट्रीटेड बिफोर एनी रिलीज इन टू द एअर. बघा, कंपन्यांमधून निघणारे जे टॉक्सिक गॅसेस आहेत त्यांना हवेमध्ये सोडण्याच्या अगोदर त्याच्यावर ट्रीटमेंट करा आणि मग हे करा. हे पण उत्तर बढिया वाटते बरं का मला. हे पण उत्तर बढिया वाटते. वरती जे काही अवघड वाटत असेल ते या पद्धतीने पण उत्तर लिहू शकतात. तेच प्रश्न सेम आहे, उत्तर 2 वेगळ्या पद्धतीने दिले. ओके, ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता हा प्रश्न काय म्हणलं आहे, व्हॉट आर द सोर्स अँड जनरेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट. हे तुम्हाला कालच शिकवलेले मी. आणि गिव्ह हेल्थ आस्पेक्ट, हे तुम्हाला कालच सांगितले की बाबा बायोमेडिकल वेस्ट कुठून तयार होतो, हॉस्पिटल, नर्सिंग होम, हा ना. नंतर हे काय म्हणलं अजून, फ्युनरल होम, क्लिनिक, डेंटिस्ट, ब्लड बँक, हे तुम्हाला माहिती आहे, हे काल शिकवलेलं आहे. पण हा खालचा पॉईंट काय म्हणतोय बरं का, हेल्थ आस्पेक्ट बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्टला हँडल करताना शरीरावर काय परिणाम होतात. जर समजा दवाखान्यामधून जे वेस्ट तयार झालेले त्याला हँडलिंग करायला 4-5 लोक आले, त्यांना काय प्रॉब्लेम होऊ शकतो. तर जर समजा धारदार असतील, निडलवाले किंवा धारदार वस्तू जर का असतील तर त्यामुळे त्यामुळे कटिंग, बॉडी पार्ट कटसुद्धा होताना दिसायला भेटतात, बरोबर की नाही. मग ते लिहायचं बघा. देर इज अ स्किन अँड ब्लड इन्फेक्शन. म्हणजे बायोमेडिकल वेस्टला हाताळणारे जे लोक असतात त्यांना स्किन इन्फेक्शन किंवा ब्लड इन्फेक्शन होऊ शकतं डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळे हँडलिंग करताना, ठीक आहे का. नंतर पुढे काय, देअर इज अ आय अँड रिस्पिरेटरी इन्फेक्शन. तो डोळ्यांना चुळचुळ होत असते किंवा श्वसनामध्ये त्रास होत असतो जर बायोमेडिकल वेस्टसोबत जर कॉन्टॅक्ट झाला तर. ओके, धूळ वगैरे बघा इन्फेक्टेड स्पेशली ड्युरिंग द लँडफिल ऑपरेशन. लँडफिल ऑपरेशनमध्ये जर का बायोमेडिकल वेस्टसोबत जर कॉन्टॅक्ट जर झाला तर डोळ्यांना त्रास होतो, रिस्पिरेटरी सिस्टम म्हणजे आपली श्वसनाची जी नलिका आहे त्याला इन्फेक्शन होत असतात. आणि पुढे काय होईल बरं का, जनरली कुठे घडतं आहे, लँडफिल ऑपरेशनमध्ये. तो लँडफिल ऑपरेशनमध्ये धूळ येते, ती धूळ जर का डोळ्यावर बसली तर चुरचूर होणार, ठीक आहे, या पद्धतीने हे दिसायला भेटत असतं. पुढे काय, सो देअर इज अ इंटेस्टिनल इन्फेक्शन. आपल्या आतड्यांमध्ये जे ना आतड्यांमध्ये पण इन्फेक्शन होताना दिसायला भेटत असतात. तो बायोमेडिकल वेस्टला हँडलिंग करत असताना आतड्यांमध्ये सुद्धा इन्फेक्शन होत असतात. आर ट्रान्समिटेड बाय फ्लाईज, बरोबर ना, ऑन द वेस्ट. तो काय सांगता येईल, बायोमेडिकल वेस्टवरून जर का माशा उडत आपल्या घरामध्ये शिरल्या, आपल्या अन्नावरती आल्या, अन्नाने जर का आपण सेवन केल्यानंतर आतड्यामध्ये जातील, आतड्यांचे रोग होतील. ओके, या पद्धतीने. इन्क्रीज इन हॉस्पिटलायझेशन ऑफ डायबिटिक रेसिडेंट्स लिव्हिंग नियर द हजार्ड वेस्ट साईट. ओके, तो बायोमेडिकल वेस्टच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे जे पण लोक आहेत त्यांना अजून बरेचसे प्रॉब्लेम दिसायला भेटतात. डायबिटिक पेशंट म्हणून सुद्धा तो होऊन जातो. या पद्धतीने ते पण झालं, डबल झाले पेज, ते पेज डबल झालेलं आहे. ओके, तो आता अजून एक आपल्याकडे हे झालं. आता आपल्याला ई वेस्ट शिकायचं आहे, पण ते ई वेस्टची PDF टाकली गेली नाही माझ्याकडून. 1 मिनिट चालू राहू द्या, ठीक आहे. तो ई वेस्टबद्दल आपण बघणार आहे आता. तो हे झालं इंडस्ट्रियल वेस्ट. तो इंडस्ट्रियल वेस्टचा कुठलाही प्रश्न जर का आला तर तुम्हाला तो यायला पाहिजे.